आणि आपण जर लुकमध्ये कम्फर्टेबल असू तर आपल्याला कॅरेक्टर करताना जास्त मजा येते. मदर्स डे किंवा वुमन्स डे, फादर्स डे याची काही गरज नसते, कारण दर वर्षात प्रत्येक दिवस हा आईचा असतो, बाबांचा असतो किंवा ते दिवस आपण सेलिब्रेट करतो. पण खरं तर ते दिवस वर्षभर असतातच. दुसऱ्याच्या जीवाशी खेळणं ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा असू शकत नाही. ती कुठेतरी बदलली गेली पाहिजे असं मला वाटतं. हे आयुष्यच असं असलं पाहिजे की एकमेकांना माणूस म्हणून आपण मान दिलाच पाहिजे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. याच निमित्ताने आपण मालिकांमधील नायिका आणि खलनायिका यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. आणि आज तुमची आवडती नायिका आणि खलनायिका माझ्यासोबत आहे, म्हणजेच मैथिली सेनगुप्ता, म्हणजेच ऐश्वर्या नारकर मॅम. मॅम कशा आहात? खूप छान दिसताय. मी मजेत, मी छान आहे. पण मला तेच म्हणायचं आहे, मुळात आता मी नायिका पण नाही आहे आणि मी खलनायिका पण नाही आहे. त्यामुळे माझं कॅरेक्टर अजून काय म्हणूया अंडरलाईन व्हायचं आहे की नक्की कुठलं कॅरेक्टर आहे. पण काय म्हणू, विशेष व्यक्तिरेखा म्हणू शकतो आपण या कॅरेक्टरला. अगदीच, आणि ती व्यक्तिरेखा खरंच विशेष आहे. मग ते कॅरेक्टर असो किंवा त्यांचे आउटफिट्स असो, सगळं खूप अप्रतिम आहे. पण तुम्ही किती एन्जॉय करता हे? मी खूपच एन्जॉय करते, कारण मला असं वाटतं की आता बऱ्याच दिवसांनी, म्हणजे आता आमचा शोज 2 वर्ष आहे सुरू, तर 2 वर्षाच्याही आधी मला वाटतं मी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलं होतं. त्याच्यानंतर या गेल्या 2 वर्षात मी आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर करत होते. आणि त्यामुळे मला आता जरा मजा येते करायला, कारण काय म्हणूया की जरा सीनमध्ये थोडं पॅसिव्ह राहायला मिळतं आहे. नाहीतर दरवेळेला तो सीन लीड करायचा म्हणजे बडबड करायची, मारामाऱ्या करायच्या, त्यामुळे खूप एनर्जी जात होती. आता ती थोडीशी सेव्ह होती आहे. आणि ओव्हरऑल लुकमध्ये मला जास्त मजा येते, कारण मी विग कधीच लावला नव्हता. तर आता शॉर्ट हेअरचा विग आहे, तसंच कर्ली लुक आहे जो मी आत्तापर्यंत कधीच केला नव्हता. आणि साड्या पण माझ्या अशा आत्ता तरी ही आम्ही घटस्थापनेची म्हणून जरा फॅन्सी आहे, पण अदरवाईज कॉटनच्या सॉफ्ट. आणि त्यामुळे त्या लुकमध्ये मजा आहे. आणि आपण जर लुकमध्ये कम्फर्टेबल असू तर आपल्याला कॅरेक्टर करताना जास्त मजा येते. तर तसं थोडंसं मजा आणि कम्फर्ट झोनमध्ये जाणारं हे कॅरेक्टर आहे आता. अगदीच. पण मॅम, नवरात्री हा स्त्रियांच्या सशक्तीकरणाचा सण म्हणून ओळखला जातो. स्त्रियांना किंवा मुलींना देवीचं रूप मानलं जातं. तर तुमच्या लेखी स्त्रियांसाठी हा सण किती महत्त्वाचा आहे? मला असं वाटतं की आत्ताच्या काळात आपण जर बघितलं तर आत्ता महिला सबलीकरणाची गरजपेक्षा मला असं वाटतं की महिलांना स्वतःला आता जाणीव आहे की आपण किती सबळ व्हायला हवं आहे. आणि ती शक्ती डेफिनेटली महिलांकडे आहे, फक्त ती आपण योग्य रीतीने चॅनलाइज केली पाहिजे आणि योग्य रीतीने ती अवलंबली पाहिजे. तर ते करतो. मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की मदर्स डे किंवा वुमन्स डे, फादर्स डे याची काही गरज नसते, कारण दर वर्षात प्रत्येक दिवस हा आईचा असतो, बाबांचा असतो किंवा ते दिवस आपण सेलिब्रेट करतो. पण खरं तर ते दिवस वर्षभर असतातच. त्यामुळे हा सण ह्यासाठी महिला सबलीकरणासाठी आहे असं मला नाही वाटत. पण आपण स्त्री शक्ती जी आहे ती साजरी करतो किंवा त्याचं काय म्हणूया की ती आहे आणि ती समोरच्याला जाणवून देण्यासाठी हा सण असावा असं मला वाटतं. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्याकडे ज्या शक्ती आहेत त्या शक्तींचा आपण जर योग्य मार्गाने वापर केला नाही तर ते फारच चुकीचं ठरतं. काही म्हणजे जगात 0.1% किंवा -0.1% तरी अशी उदाहरणं आहेत की जिथे स्त्री शक्तीचा गैरवापर स्त्रियांकडूनच होतो. तर ते न करता आपण आपली शक्ती चांगल्या मार्गाने, चांगल्या गोष्टींसाठी वापरणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला खरं तर कोणाच्या सपोर्टची गरज नाही. आपण आपल्यामध्ये आपण काय म्हणू, परिपूर्ण आहोत. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, म्हणजे स्त्रियांवर अख्खा समाज उभा राहतो. जसं आपण म्हणतो की घरातली एक स्त्री शिक्षित असेल, घरातली एक स्त्री संस्कारित असेल, जी मेन स्त्री आहे, त्याने एक कुटुंब सुशिक्षित होतं, संस्कारित होतं. आणि अशी अनेक कुटुंब मिळून समाज तयार होतो. त्यामुळे समाज हा सुसंस्कृत असणं, समाज शिक्षित असणं हे खूप अंशी आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपण स्त्री शक्तीचा खूप योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. पण ना, नवरात्रीमध्ये 9 दिवस स्त्री पण साजरं केलं जातं. पण त्याच दुसरीकडे सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर ठिकाणी स्त्रियांना, मुलींना सुद्धा
मोठ्या प्रमाणात बऱ्याचदा तर विनाकारण त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं, विशेषतः अभिनेत्रींना सुद्धा. आणि तुमच्या मुलाखती बऱ्याचशा यंगस्टर्स किंवा ज्या यंग ऍक्ट्रेसेस आहेत त्या बघतात, तर त्यांना सुद्धा आणि ओव्हरऑल ट्रोलिंग बद्दल तुम्हाला काय सांगायचं? आता तू म्हणतेस तसं मला असं वाटतं की जर अर्थात नावं जरी बघितली अकाउंट्सची तर ती त्याच्यात 90% बायकांच्या अकाउंट्सची नावं असतात जे ट्रोल केले जातात, किंवा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर. आत्ता मी माझं यूट्यूब चॅनल आत्ता सुरू झालं आहे, पण यूट्यूबवर मी बघते की काही अकाउंट्स ही फक्त त्याच्यासाठीच चिकित्सा करण्यासाठी आणि चुकीच्या चिकित्सा करण्यासाठी कार्यरत आहेत. त्याच्यात बायकांचा खूप मोठा हात आहे असं मला वाटतं. कारण म्हणजे ज्या कमेंट्स येतात, आता मी एक मध्ये व्हिडिओ टाकला होता पूजेचा, ज्याच्यात मी स्लीवलेस ब्लाऊज घालून पूजेला बसले होते. त्याच्यावर एवढ्या जणींनी म्हणजे ते होला हो करणाऱ्या एक ग्रुप असतात की स्लीवलेस घालून कोण पूजेला बसतं का? अरे स्लीवलेस घालून आपली परंपरा, आपली संस्कृती. मग असं चित्रविचित्र दुसऱ्याला बोलण्याची ही संस्कृती नाही आहे आपली. मग हे तुमच्या लक्षात येत नाही का? आणि आपण आपल्या घरात आपण कशात कम्फर्टेबल आहोत, किंवा आपण परिधान केलेल्या वस्त्रामध्ये आपण कम्फर्टेबल असू. आणि जर आपण पूजा मनोभावे केली तर उद्देश पूजा करण्याचा आहे आणि ती पूजा तिचा आनंद घेण्याचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बायकासुद्धा इन्व्हॉल्व आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मी तर खरं ट्रोलर्सला पण सांगू इच्छिते की एखादा माणूस जर सुखाने जगत असेल, तो त्याच्या पद्धतीने त्याच्या आवडीने जगत असेल, तर असे विचित्र आणि घाण शब्द वापरून किंवा चुकीच्या मार्गाने प्रतिक्रिया देऊन दुसऱ्याचं मनस्वास्थ्य बिघडवण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. त्याच्यासाठी सोशल मीडिया नाही आहे. तर आपण मुळात जर बायका असं करत असतील तर बायकांना समजून घेणं, आपण एक स्टेप पुढे जाणं, काळानुरूप आपण बदलत जाणं. जर आपण ज्याच्याशी आपला काही संबंध नाही अशा व्यक्तींशी आपण अशा पद्धतीत बोलत असू, असं जर वागत असू, तर मग मला भीती वाटते की ह्या बायकांच्या लेकी सुनांच्या बाबतीत ह्या बायका कशा वागत असतील. तर हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि बायकांना समजून घेतलं, बायकांनी एकमेकांच्या हातात हात धरून जर पुढे गेलं तरच आपण आपल्यासाठी उभ्या राहू शकतो खंबीरपणे. आपल्या एकमेकांना आधार असणं, साथ देणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला पुरुष ट्रोल करतात किंवा पुरुष वाईट कमेंट्स करतात, तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या अगेन्स्ट उभं राहिलं पाहिजे. तर इथे फार विचित्र चित्र सोशल मीडियाला दिसतं. हे चित्र बदललं गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि दुसरी बाजू जर विचारात घेतली तर आपण जे करतोय त्या बाबतीत आपल्याला 100% माहिती असतं की मला हे आवडतंय, मला हे जमतंय आणि मला हेच करायचंय. आणि मी हे केलं, हे लोकांना फक्त सांगायचं की मी अशा पद्धतीत पूजा केली, मी असं केलं, मी हे ते केलं. ज्यांना आवडलं नाही त्यांनी घेऊ नये. आणि ज्यांना आवडलंय किंवा त्यांनी चांगल्या गोष्टी बोलूच शकतो आपण. पण त्या प्रतिक्रिया मनाला लावून, म्हणजे माझ्या लेवलला ते समजू शकतो, पण काही खूप हिडीस लेवलला प्रतिक्रिया मिळतात ज्याच्यात मुलींची किंवा मुलांची आयुष्य जातात, जे जीव देतात किंवा स्वतःला काहीतरी बरं वाईट करून घेतात. तर हे जे गंभीरपणा आहे या सगळ्या गोष्टींचा, तो कुठेतरी ट्रोलर्सने विचार करायला हवा. आणि आपण त्या आपल्या मनावर घेऊन आपलं छान आयुष्य देवाने दिलं आहे, खूप छान आपण जगतोय, तर ते आयुष्य ह्या फालतू गोष्टींसाठी, फालतू लोकांसाठी सॅक्रिफाईस करणं योग्य वाटत नाही. त्यामुळे ह्या अशा गोष्टींनी खचून न जाता, जसं सोशल मीडियाने आपल्याला अनेक टूल्स दिले आहेत की आपण त्यांना ब्लॉक करू शकतो, आपण त्यांना हाईड करू शकतो चॅनलपासून, तशा गोष्टी करून त्यांना आपल्यापासून दूर ठेवावं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम करून घेऊ नये असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही यूट्यूबवरती पूजेचा व्हिडिओ टाकलेला, मी स्वतः तो पाहिला, खूप छान होता. आणि मागे गणपती बाप्पाची पूजा करत होता तुम्ही, घरच्या घरी ते सगळं केलं. यावरूनच विचारायचं की तुमच्या मते रिलिजियस असणं आणि स्पिरिच्युअल असणं यामध्ये काय फरक आहे, किंवा तुम्ही स्वतःला कोणत्या कॅटेगरीमध्ये बघता? मी अशी कुठल्याच कॅटेगरीमध्ये मला समजत नाही. मी असं म्हणते की ती शक्ती आहे, देवी शक्ती आहे, किंवा निसर्गाची एक शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, जी सगळ्या वस्तूंमध्ये असते, झाडांमध्ये असते, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये व्हायब्रेशन्स असतातच. तर त्या शक्तीला मानणं खूप गरजेचं आहे. आणि मग पूजापाठ असतील किंवा स्पिरिच्युअली तुम्हाला एका लेवलला जायचं असेल तर ते तुमच्या सोयीनुसार, तुमच्या कम्फर्ट झोननुसार, तुम्हाला जसं जमेल, जसं आवडेल तसं करावं आणि स्वतःचा आनंद घ्यावा. आपला आत्मा हा आनंदी राहिला तरच मला वाटतं देव आणि स्पिरिच्युअल सगळ्या
प्रतलांवर, सगळ्या लेवलवर आपण समाधानी असू शकतो. त्यामुळे ती एक शक्ती आहे डेफिनेटली, ती अमान्य करून चालणार नाही. तिला तिचा मान दिला पाहिजे. पण म्हणून स्तोम माजवून आपल्या जीवाला त्रास करून किंवा हे असं करायलाच पाहिजे, पूर्वापार काही नियम होते. आता पूर्वी सती जायच्या बायका, ती पण एक पद्धत होती आणि तेव्हाच्या लोकांना ती योग्यच वाटत होती. त्याच्या मागे काही रिझनिंग त्यांची होती. पण आता जसं पुढे आलं तसं आपल्याला कळत गेलं ना की ही चूक आहे, ही रूढी आणि परंपरा असली तरी ही चुकीची आहे. तर तशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर अशा ज्या चुकीच्या गोष्टी वाटत असतील, ज्या आपल्या जीवावर बेतणार असतील, कोणाचे, स्त्री पुरुष कुटुंब कोणाच्याही, तर त्या बंद झाल्या पाहिजेत. दुसऱ्याच्या जीवाशी खेळणं ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा असू शकत नाही. ती कुठेतरी बदलली गेली पाहिजे असं मला वाटतं आणि असं मला मनापासून वाटतं. म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत असेल, पक्ष्यांच्या बाबतीत असेल किंवा आपल्या स्वतःच्या बाबतीत असेल, पण ह्या जीवाशी खेळणाऱ्या सगळ्या रूढी परंपरा कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. पण ती शक्ती आहे, त्या शक्तीला नाकारून उपयोगाचं नाही. त्या शक्तीचा आपण काही सकारात्मक उपयोग करून घेऊ शकतो, आपल्या मानसिक आधारासाठी उपयोग करून घेऊ शकतो का, तर अशा पद्धतीत आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच ताई, खूप छान विचार आहेत तुमचे. म्हणजे दोन्ही कॅटेगरींचं समीकरण कसं होऊ शकतं असं आहे. पण तुम्ही रेकी हिलर आहात, राईट? तर त्याबद्दल काय सांगाल? तो प्रवास कधी सुरू झाला? रेकी मी शिकले, त्याला झाली आता 8-10 वर्ष झाली. मी एक लेवल पार केली. उज्ज्वला बर्वे म्हणून माझी मैत्रीण आहे पुण्याची, तिच्याकडून मी शिकले. आणि अशा आवडीमुळेच मी शिकले की मला म्हणजे मी रेकी दिली किंवा मी ती प्राणशक्ती माझ्यातून चॅनलाइज करून दुसऱ्याला दिली तर दुसऱ्याला बरं वाटू शकतं, तो मानसिक आणि शारीरिक लेवलला बरा होऊ शकतो. ह्या समाधानासाठी मी ती शिकले. आणि सेटवर बऱ्याच वेळा किंवा आता ज्यांना माहिती मी रेकी देते त्यांना काही बेसिक काही गोष्टी त्यांना वाटल्या किंवा शारीरिक बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील, मानसिक लेवलला काही असेल, तर ते मला फोन करतात आणि मला सांगतात की असं होतं आहे, मला प्लीज रेकी दे किंवा मला बरं वाटू देत. तर ते जे समाधान आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला छान वाटलं, त्यासाठी मी ते सुरू केलं. आणि मी हौसे खातर म्हणजे जसं मला जमेल तसं मी रेकी देते. पण सायमल्टेनियसली मला आता या माध्यमातून सांगायला आवडेल की रेकीच्या बरोबरच मी ॲनिमल कम्युनिकेशनसुद्धा करते. आणि तुम्हाला कोणालाही जर वाटलं की तुमच्या पेट्सबरोबर बोलायचं आहे किंवा त्यांची तब्येत ठीक नाही आहे, कोणी हरवलेलं आहे, प्राण्यांची बोलू शकतो आपण, झाडांची बोलू शकतो, आपल्या आजूबाजूच्या मुंगी किड्यांचीसुद्धा बोलू शकतो आणि त्यांच्यामार्फत आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात किंवा आपल्याला म्हणायच्या त्या बऱ्याच गोष्टी आपण मीडियम म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर असं जर तुम्हाला वाटलं तर प्लीज मला इन्स्टाला किंवा यूट्यूब चॅनल माझं आहे तिथे कॉन्टॅक्ट करा. मी त्याचे काहीच पैसे घेत नाही, पण मला आवडतं असं दुसऱ्याला मदत करायला. त्यामुळे ॲनिमल कम्युनिकेशन पण मी खूप ॲक्टिव्हली करते आणि खूप पॅशनेटली करते. म्हणजे कुणाचं स्टोरी जरी बघितली मी इन्स्टावर की पेट हरवला आहे किंवा कुणाला बरं नाही आहे, कुणाच्या मांजराला, कुत्र्याला किंवा पेट कोणी असेल त्याला, तर त्याच्याशी मी बोलते आणि त्यांना मी मेसेज करते की असं त्याचं म्हणणं असू शकतं. तर हे दोन्ही रेकी म्हणा किंवा ॲनिमल कम्युनिकेशन हे जितकं डीप जाऊ तेवढे डीप विषय आहेत. पण याचं सगळ्याचा जर आपण निष्कर्ष काढला तर एकच आहे की आपल्यामुळे कोणाला तरी छान वाटतं, आपल्यामुळे काही गोष्टी सुधारणं आणि आपल्यामुळे काहीतरी दुसऱ्याचं बरं होणं, ह्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी मी ह्या वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेले. अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत मला, त्या लिस्टवर आहेत. प्राणिक हिलिंग शिकायचं आहे, पण असं मग मला या सगळ्या पॅरलल थेरपीजमध्ये इंटरेस्ट आहे आणि मला पॅराथेरपीज आवडतात. इन शॉर्ट तुम्ही ऑलराऊंडर आहात? कारण नाही ॲक्च्युली असं म्हणता येणार, पण बऱ्याच गोष्टी बाकी आहेत शिकायच्या. पण शिकण्याची प्रोसेस मात्र माझी सुरू आहे असं म्हणू शकतो की मला आवडतं. म्हणजे एक गोष्ट अचीव झाली की मला आवडतं की ह्याच्या पुढचं काहीतरी वेगळं शिकायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या शिकण्याची उर्मी असते तोपर्यंत मला वाटतं आपण स्टेल होत नाही किंवा आपण जून होत नाही, आपण ताजेतवाने राहतो कायम. खूप चांगलं काम आहे हे एरवी तुमचं प्राणीप्रेम सोशल मीडियावर बघत असतं, पण आता सुद्धा खूप छान काम करता तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा. पण ताई, नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आता स्त्रियांचं खूप दिसेल आपल्याला की खूप रिस्पेक्ट आहे, छान गरबा वगैरे घेतात. हे वातावरण 9 दिवसच असेल. यानंतर आता सुद्धा 2 मोठ्या घटना घडल्या आपल्या देशात. एकाला शिक्षा झाली, तर हे तर आहेच, पण हे फक्त 9 दिवसांपुरतंच असतं. तर अशा लोकांना तुमच्या लेखी कोणत्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे आणि जे झालं त्यावर तुमचं काय मत आहे? झालं ते उत्तमच झालं. असे लोकांना तिथल्या तिथे मारूनच टाकलं पाहिजे खरं तर.
फक्त त्याचा कायदा होत नाही, कारण तो समोरचा माणूस आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत की तो गिल्टी आहे, त्यानेच ते केलंय, की त्याच्यावर ते आळ आणला गेलाय, ह्याचा जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत त्या माणसाला मारलं जात नाही. कारण आपण सगळ्यांचा विचार करून पुढे जाणारं आपलं राष्ट्र आहे, आपला देश आहे. पण जर ज्या वेळेला सिद्ध होईल की याच माणसाने अशा अशा गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याला तिथल्या तिथे फोडून काढलं पाहिजे. फोडून म्हणजे मारूनच टाकलं पाहिजे रादर. आणि ते कुठेतरी काय म्हणू, फाशी देऊन किंवा असं मारण्यापेक्षा चौकात त्याला हाल करून मारलं पाहिजे. कारण त्याची दहशत पुढच्या तशा मेंटॅलिटीच्या लोकांना डेफिनेटली मिळू शकते. आणि सन्मानाचं, मानाचं म्हणशील तर मला असं वाटतं की जी कीड आपल्या समाजात आहे, की ज्यांना जे स्त्रियांना किंवा स्त्रियांपेक्षा मला असं वाटतं की कुठल्याही जिवंत गोष्टी नव्हे, ते प्राणी असतील, ते स्त्रिया असतील, पुरुष असतील, कोणी असतील, किंवा कमकुवत व्यक्तींवर अधिकार गाजवून किंवा जे शक्तिशाली आहेत ते सतत अन्याय करत असतात कमकुवत लोकांवर, की जे प्रतिकार करू शकत नाहीत. तर हे समीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जर एखादा कमकुवत असेल, एखादा प्रतिकार करू शकत नसेल, तर त्याच्या बाजूनी 4 जणांनी उभं राहून जो त्याच्यावर जुलूम करतोय किंवा जो त्याला त्रास देतोय त्याला शिक्षा दिली पाहिजे, त्याला धडा शिकवला गेला पाहिजे. आता हे 9 दिवसाचा सण आहे, यावेळेला मान दिला जाईल, पण फक्त ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहता कामा नये. हे आयुष्यच असं असलं पाहिजे की एकमेकांना माणूस म्हणून आपण मान दिलाच पाहिजे. एकमेकांना माणूस म्हणून त्यांचं अस्तित्व आहे ते आपण मानलंच पाहिजे. माणूस म्हणून, एक जीव म्हणून. म्हणूनच मला असं वाटतं की आपण माणसांनी समाजात जसं राहतो तसं आपण निसर्गाबरोबर, बाकी सगळ्या जीवांबरोबर, बाकी सगळ्या लाईफबरोबर आपण कोएक्झिस्ट केलं पाहिजे. म्हणजे हे आपल्या डॉमिनन्स खाली हा समाज आणि आपण बाकीच्यांना चुकीचं वागवणं हे मला पटत नाही. मला असं वाटतं की हा सगळा निसर्ग, ही सगळे जे आपण जीव जगतोय या पृथ्वी तलावर, हे कोएक्झिस्टन्समध्ये हे सहजीवन आहे. आणि हे सहजीवन म्हणूनच आपण त्याला जगलं पाहिजे आणि दुसऱ्याला जगू दिलं पाहिजे. लिव्ह अँड लेट लिव्ह आपण जे म्हणतो, की स्वतः तुम्ही जगा, दुसऱ्याला पण जगू द्या. दुसऱ्याला नामोहरम करू नका तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या भुकेसाठी. आणि हे फारच चुकीचं आहे. म्हणजे माणसाने माणसाला प्रेम दिलं पाहिजे, तसंच माणसाने दुसऱ्या इतर जीवांना सुद्धा प्रेमच दिलं पाहिजे आणि मान दिलाच पाहिजे असं मला वाटतं. या मालिकेच्या मार्फत ना बऱ्याचशा आया किंवा बरेचसे पेरेंट्स तुम्हाला बघत असतात आणि तुम्हाला सुद्धा एक मुलगा आहे. तर आत्ता खरंच अशी वेळ आली का की फक्त मुलींनाच नाही तर खरं आधी मुलांना बेसिक गोष्ट शिकवण्याची गरज आहे? अशा पालकांना तुम्ही काय सांगता? मुलांना शिकवायलाच पाहिजे. मुलांवर बेसिक संस्कारच व्हायला पाहिजेत मला असं वाटतं. किंवा ज्या वेळेला आपल्याला अंदाज येईल की आपला मुलगा काहीतरी चुकीचं वागतोय किंवा चुकीचा विचार करतोय, आपल्याला ते कळतं, बोलण्यातनं कळतं की समोरच्याची मतं काय आहेत. ज्या वेळेला आपल्याला असं जाणवेल की आपल्या मुलाची मतं चुकतायत, मुलाची मतं वेगळी आहेत, तेव्हा त्याच्याशी बोलून ते डिस्कशन लेवलला कुठेतरी आपण त्याला समजून घेऊन किंवा समजून दिलं पाहिजे की हे विचार सगळे आहेत ते चुकीचे आहेत, जे दुसऱ्यासाठी हार्मफुल आहेत. त्यामुळे मुलं शिक्षित होणं, मुलं संस्कारित होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अलीकडच्या काळात आपल्या हातात वेळ कमी आहे, आपण खूप धावतोय काळाच्या पाठी आपल्या अर्निंग्ससाठी. पण मला असं वाटतं की हे संस्कार कुठेतरी जे कमी पडत आहेत ते जर आपण, म्हणजे आपला मध्यमवर्ग जो होता, जो संस्कारित होता, तो कुठेतरी लोप पावतोय. आणि मग त्याच्यातनं ते संस्कारित आपण मुलांना करत होतो, ती संस्कृती कुठेतरी मागे पडते असं मला वाटतं. तर मुलांवर जसं आपण मुलींना सांगतो की हे वाईट आहे, हे चांगलं आहे, अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत, अशा ठिकाणी जाता कामा नये, किंवा असं वाटलं तर हे काय म्हणू प्रिकॉशन घेतलं पाहिजे. तर त्याच्या दुपटीने आपण आत्ताच्या काळात मला असं वाटतं की मुलांना संस्कारित केलं पाहिजे आणि मुलांना सगळ्या कामांसाठी प्रवृत्त पण केलं पाहिजे. म्हणजे किचनमधली छोटी छोटी कामं असतील तर ती फक्त मुलींना शिकवून उपयोग नाही, तर आपला मुलगा असेल तर त्यालाही स्वयंपाक आला पाहिजे, त्यालाही घरातली सगळी कामं आली पाहिजेत. तर मी जसं म्हटलं की कोएक्झिस्ट करून नवरा बायको एकमेकांसाठी जेव्हा जगतील तेव्हा त्या रिस्पॉन्सिबिलिटीजसुद्धा डिवाईड करून घेतील. मग लग्न झाल्यानंतर मुलाने ते शिकणं, मुलाने ते समजून रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करणं, ह्याच्यापेक्षा त्याच्या अंगातच ते भिनवलं गेलं तर त्यांचं सहजीवन खूप सुधारेल आणि ते खूप छान होऊ शकेल. त्यामुळे जसं आपण मुलींना संस्कारित करतो तसं आपण मुलांनाही संस्कारित केलंच पाहिजे आणि त्यांनाही सगळी कामं आलीच पाहिजेत असं मला वाटतं. अगदीच ते. आणि आता नवरात्री म्हटल्यावर डेफिनेटली मालिकेमध्ये काहीतरी वेगळं आम्हाला पाहायला मिळेल.
आमची मालिका खरं तर तशा झोनमध्ये नाही कधीच की आम्ही सण साजरे करतो, पण या वेळेला फर्स्ट टाइम आम्ही घटस्थापनेचं एक सीन करतोय किंवा घटस्थापनेचा काय म्हणूया आपण एक ट्रॅक आहे 2 एपिसोड्सचा. पण अदरवाईज आम्ही सणांना धरून मालिका आमची कधीच नव्हती, कारण आमचा झोन वेगळाच होता स्टोरीचा. पण या वेळेला तो आहे. मजा येते. बेंगॉली पात्र आहे. हो, पण तसं काही दुर्गापूजेचं असं काही नाही आहे, कारण आता बेंगॉली बॅकग्राऊंड तशी आता खूप मागे पडली आहे या शोमध्ये. पण घटस्थापन आहे, घटस्थापनेची छान पूजा केली आम्ही, चांगली तयारी केली होती, त्याच्यासाठीच हे सगळं नटलो आहे सगळं. पण मजा येते जरा सेटवर धार्मिक वातावरण आणि असं एक वेगळं वातावरण असतं त्या निमित्ताने. सो आम्ही सुद्धा आता उत्सुक आहोत की एक्झॅक्टली काय दाखवणार, कारण आता जो गेल्या काही 6 महिन्यांचा ट्रॅक होता तो जास्तच एक्साइटिंग होता, किंवा खूप वेगवेगळे प्रयोग आम्हाला पाहायला मिळाले. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आता फार वेळ घेत नाही, तुमचा सुद्धा सीन आहे. थँक्यू सो मच आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांनाही खूप शुभेच्छा. हे नवरात्र खूप छान, मनासारखं आणि सशक्त महिलांना आणखी बळ देणारं जावं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.